हाय हॅलो सगळ्यांना, वेलकम टू द सी के फॅमिली डायरीज. आणि हा माझा नेक्स्ट ब्लॉग आहे. विशेषतः इथे समर्थाला आम्ही मंदिरात खेळण्यासाठी घेऊन चाललो होतो, कारण आमच्या घरापाशी इथे जास्त मुलं वगैरे नाही आहेत तिला खेळण्यासाठी. त्यामुळे आम्ही तिथे आमच्याजवळ घराच्या जवळ जे मंदिर आहे तिथे आम्ही तिला घेऊन चाललो होतो, कारण ती खूप एक्सायटेड असते. तिथे गेले की तिला तिच्या एजची मुले भेटतात, खेळायला भेटतं. आणि आम्ही इथे मंदिरात आलो होतो. आमच्या घराच्या जवळच हे मंदिर आहे, विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. आणि तिथे त्यासोबतच वामन भाऊ आणि भगवान बाबांची पण मूर्ती आहे. आणि आम्ही इथे पाया पडत होतो आणि समर्थाला तिची फ्रेंड भेटली होती, न्यू फ्रेंड. आणि पण तिला ते मम्मी म्हणत होते की आधी पाया पड मग जा, पण तिला जायचं होतं खेळायला. आणि मुलं नेहमीप्रमाणे खूप एक्सायटेड असतात, बाहेर त्यांना कुठेच लक्ष नसतं, खेळण्यात लक्ष असतं सगळं. तसं समर्थाचं पण आहे. आणि तिला आम्ही रोज नाही आणत, पण कधीतरी आम्ही आणतो इथे. आणि इथे ती आली की अशी मस्ती करते. माती खूप आवडते तिला खेळायला, जसं की आपण लहानपणी खेळायचं तसंच तिचं खूप माती खूप आवडते तिला. आणि तिला असं खेळताना पाहिलं माती वगैरे की मग मी आठवते, कारण माझी मम्मीसुद्धा असंच मला म्हणायची की अशी माती खेळायची वगैरे. तर तिला बघितलं की आपलं स्वतःचं बालपण मी जगते असं मला वाटतं. आणि समर्था जेव्हापासून माझ्या लाईफमध्ये आले तेव्हापासून खूप हॅपी प्लेसेस आहेत सगळीकडं. आणि त्यामुळे ती माझ्या आयुष्यात खूप छान वाईब घेऊन आली. त्यामुळे मी तिचं नाव समर्था ठेवलं आहे, कारण तिचं नाव समर्था यासाठी ठेवलं आहे की ती आहेच स्वामींचं रूप असं वाटतं मला. कारण ती जेव्हापासून आली तेव्हापासून स्वामींचा हात माझ्या डोक्यावर आहे असं वाटतं मला. त्यामुळे मी तिचं नाव समर्था ठेवलं आहे, कारण मग तिला आवाज देण्यामुळे स्वामींचं नाव आपल्या तोंडात येतं. आणि अशी ती खूप एन्जॉय करत होती सगळे खेळण्या. घसरगुंडी खेळली, परत झोका खेळते. झोका तिला खूप आवडतो खेळायला, मम्मी तिला झोका देतात ते. तिला खूप आवडतं इथे यायला तिला. आणि अशीच तिची मजा मस्ती चालू असते, आणि असेच तिचे मजेदार व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू.